विराम चिन्हे. आज आपण 6वं म्हणजेच उद्गार चिन्ह या चिन्हाविषयी आज अभ्यास करणार आहोत. हे चिन्ह कधी वापरायचं, कसं वापरायचं, तर मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी उद्गार चिन्ह वापरतात. मग कसं वापरायचं ते बघूया. अरे वा म्हणजे आपली मनातली भावना आली, अरे वा किती छान. मग आपण अरे वा या नंतर उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. नंबर 2, शाबास तू खूप छान खेळलास. शाबास नंतर आपण उद्गार चिन्ह वापरलेलं आहे. 3, बापरे या मनातील भावनेनंतर आपण उद्गार चिन्ह वापरलेले आहे. केवढा मोठा साप, बापरे केवढा मोठा साप. अशा प्रकारे आपण लेखन करताना विराम चिन्हाचा वापर करत असताना उद्गार चिन्हाचा या प्रकारे वाक्यात उपयोग करतो. समजलं बाळांनो?